कर्मांची फळं अकाउंट बॅलन्ससारखी कॅरी फॉरवर्ड होत नसतात. माणसांच्या दुःखाचं मूळ सापडलं नाही की मागच्या जन्माची पाप असं म्हणून त्यांच्या तोंडाला पानं पुसली जातात. जे आहे ते इथे आणि आत्ताच फेडावं लागतं. मानवजातीला पडलेल्या प्रश्नांची उकल सापडली नाही म्हणून जन्मांची गणितं त्याच्या तोंडावर मारण्यात आली. आपले पूर्वज हे अत्यंत चलाख आणि भामटे असावेत. दुःखाचं मूळ हुडकायला निघालेल्या माणसाला पडलेल्या प्रश्नांची टाळाटाळ करण्याकरता मागील जन्म हे हत्यार त्यांनी फार कुशलतेने वापरलं. मागचा आणि पुढचा जन्म ही मानवाने स्वतःच्या मनाची व्यवस्था तयार केली आहे. जे आहे ते आत्ता इथे आणि ह्या क्षणी आहे. एवढा विचारच केवळ माणसाला भानावर आणण्याकरता पुरेसा आहे. अनेक जन्म ही माणसाने माणसांना दिलेली सवलत आहे, जी केवळ फाजील कर्मांचा बोजा वाढवते. त्यामुळे जे काही दुःखद आणि सुखद आहे ते भोगून विषय संपवून टाका. चेतनेचा विस्तार करून स्वतःची मुक्तता करून घ्या. जिथे संवेदना प्रामाणिक असतात तिथे भांडण तर्कशुद्ध आणि मतभेद स्वच्छ असतात. जिथे नाळ जोडलीच जात नाही तिथल्या प्रेमात देखील उर्मटपणा अहंकारातून जन्माला आलेल्या अधिकारवाणीचा वरदहस्त असतो. खरं तर तिथे प्रेम नसतंच. लौकिक अर्थाने जोडलेले संबंध असतात. वेव्हलेंथ जुळतच नसेल अशा ठिकाणी चर्चेलाही वाव नसतो. दगड मारताना जसा आपण नेम धरून दगड मारतो तसंच तुमचे मुद्दे मांडताना समोरच्याची आणि अनेक प्रसंगी स्वतःची कुवत तपासूनच तोंड उघडावं. जर तो नेम बसणारच नसेल तर तिथून चालतं होण्यातच शहाणपण आहे. हे सगळ्यांना जमत नाही, कारण अहंकार माणसाला शांत बसूच देत नाही. त्याला तोडीस तोड उत्तर देण्यात धन्यता वाटते. तो तुमचा बळी देऊनच स्वतः पोषक होतो.